वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. कशा आहात सगळे? मजेत ना? मजेतच राहा. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत माझा एक छोटासा किचन टूर शेअर करत आहे. माझं छोटंसं किचन आहे आणि त्यामध्ये मी सगळं कसं ऑर्गनाईज केलेलं आहे आणि कोणत्या वस्तू कुठे ठेवल्या आहे हे सगळं मी तुम्हाला माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर माझा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर व्हिडिओची सुरुवात करणार आहे मी सगळ्यात आधी म्हणजे ज्या किचनच्या ज्या ट्रॉल्या असतात त्यापासून. सर्वात आधी मी तुम्हाला दाखवते, म्हणजे सुरुवात करते की जे आपली बेसिंगच्या खालची जी ट्रॉली असते तिथून. तर तुम्ही बघू शकता आम्ही किचनच्या खालची जे म्हणजे ट्रॉली येतात तिथे पण आम्ही असं म्हणजे मधून पार्टिशन करून घेतलेले आहे. असं केल्याने काय होतं ना, तिथे आधीच आपलं किचनमध्ये म्हणजे सगळ्यात जास्त सामान असतं आपल्या घरी ते म्हणजे किचनमध्ये. तर मग आम्ही असं पार्टिशन करून घेतलं. तर बघा तुम्ही बघू शकता की वरती पण त्या पार्टिशनच्या वरती पण खूप सारं सामान बसलेलं आहे आणि खाली पण म्हणजे सामान ठेवू शकतो आपण. तर आणि ते खूप छान झालं, म्हणजे ते सुचलं आम्हाला वेळेवर आणि त्यामध्ये आता व्यवस्थित असं सामान पण ठेवता येतं. मी वरती ज्या वस्तू ठेवलेल्या आहेत तर म्हणजे याच्यामध्ये मी डिस्पोजल डबे ठेवलेले आहे, म्हणजे जे की आपण यूज द्यायचं असलं किंवा कुणाला द्यायचं असलं त्यामध्ये काही तर त्याच्यामध्ये देऊ शकतो. त्यानंतर इडली पात्र वगैरे म्हणजे अशा कधी लागणाऱ्या वस्तू इथे ठेवलेल्या आहे मी. बॉटल वगैरे अशा प्लास्टिकच्या वस्तू तर या कधी लागणाऱ्या किंवा फ्रीजमध्ये कधी प्लास्टिकच्या ठेवणाऱ्या वस्तू तिथे ठेवलेल्या आहे. आणि खालच्या ह्याच्यात मी म्हणजे जास्त काही वस्तू ठेवल्या नाही आहे, कारण म्हणजे एकदम ते जास्त असं कोणी ते सामान म्हणजे ते दिसायला पण चांगलं नाही दिसत. तर मग मी थोडंच ठेवलेलं आहे तिथे, जसं की पाणी मारायचा स्प्रे वगैरे. छोटी कढई ठेवलेली आहे मी, त्यामध्ये आम्ही मेहंदी वगैरे भिजवत असं, तर ती कढई तिथे ठेवली. कोणकोणत्या वस्तू अशा असतात ना की ते आपल्याला वेळेवर दिसत नाही, तर मग त्याची जागा जर आपण फिक्स केली तर ते आपल्याला लगेच दिसून जातात. त्यानंतर बघा इथे डस्टबिन ठेवलेली आहे मी, तर त्याच्यामध्ये मी कचरा न ठेवता म्हणजे कचऱ्यासाठी तर मी दुसरी केलेली आहे, पण त्याच्यामध्ये मी काय करते सगळ्या प्लास्टिक्स ठेवते. आता प्लास्टिकचं आपण बाजारात वगैरे जातो, किराणा घेतो, तर त्याच्या प्लास्टिक्स असतात तर त्या भरपूर जमा होतात. शिवाय आपल्याला त्याचं म्हणजे जेव्हा आपण भांडे घासतो तर अन्न वगैरे काही शिल्लक असलं किंवा कचरा टाकायचा असला तर रोज आपल्याला प्लास्टिकचं काम पडतंच. तर मग इथे तिथे न ठेवता मी काय केलं आहे, त्या डस्टबिनमध्ये मस्त सगळ्या प्लास्टिक ठेवून देते आणि रोज मग एक घेते. बघावं नाही लागत आणि लगेच त्याच्या खालून घेता येतं. बघा त्याच्याच अगदी साईडची जी ट्रॉली आहे त्याच्यामध्ये मी काय काय ठेवलेलं आहे. तर सगळ्यात आधी वरची ट्रॉली म्हणजे वरचा कप्पा घेते. तर हा माझा कटलरी सेक्शन आहे. तर याच्यामध्ये मी सगळे चम्मच म्हणजे साधे चम्मच वेगळे याच्यात आणि जे आपले काटेरी चम्मच असतात ते एका साईडला ठेवलेले आहे. त्याच्यानंतर बघा मी सगळं किती असं व्यवस्थित ऑर्गनाईज करून ठेवलेलं आहे. असं केलं की काय होते ना की आपल्याला लगेच म्हणजे जे पाहिजे ते लगेच आपल्या हाती लागतं. तर मी मोठे जे चम्मच असतात जे आपल्या भाजीला लागतात ते वेगळ्या साईडने ठेवलेले आहे. त्याच्यानंतर चाकू जे की आपल्याला रोज लागतं. त्यानंतर कैची. तर अशा मी सगळ्या ज्या ह्या वस्तू आहेत बघा तुम्ही बघू शकता अशा वेगवेगळ्या ठिकाणी त्याला ऑर्गनाईज करून ठेवलेलं आहे. नंतर बघा इकडे एका साईडने म्हणजे जो तडका मारायचा पॅन आहे, छोटी कढई म्हणू शकतो, तर ते ठेवलेली आहे. त्याच्यानंतर मला म्हणजे चपाती वगैरे भाजायसाठीचं जे आहे ती लाकडाचं जे बघू शकता तुम्ही ते त्याने करते मी चपाती वगैरे भाजते. त्यानंतर आपलं पावभाजीचा जो हे चम्मच भाजी करतो तर ते पण ठेवलेले आहे. अशा सगळ्या लागणारे चम्मच वगैरे आणि हे मी सगळं याच्यामध्ये ठेवलेलं आहे. त्यानंतर चहा गाळणी, रवी, तर अशा या सगळ्या यूजफुल वस्तू आणि रोज लागणाऱ्या सगळ्या मी यामध्ये अशा व्यवस्थित ऑर्गनाईज करून ठेवलेल्या आहे. बघा माझा कटलरी सेक्शन ओव्हरऑल असा दिसतो. त्यानंतर बघा त्याच्या खालचा जो आहे तर त्याच्यामध्ये मी काय ठेवलेलं आहे तर आपल्या वाट्या म्हणजे वाटी, छोट्या वाट्या, त्यानंतर ग्लास ठेवलेले आहे. त्यानंतर आपले कप म्हणजे जे की आपल्याला बघा ग्लासचं काम
पडतं. वाटी आणि कप, गडवे अशा सगळ्या म्हणजे युजफुल वस्तू आणि रोज जास्त प्रमाणात डेली यूज होणाऱ्या वस्तू मी सगळ्या याच्यामध्ये टाकलेल्या आहे. तुम्ही बघू शकता मी हे सगळं याच्यामध्ये अशा प्रकारे ऑर्गनाईज केलेलं आहे आणि ते रोज घ्यायला पण इझी पडतं. मग एकाच इथे ठेवलं की आणि असं व्यवस्थित ऑर्गनाईज करून ठेवलं की नंतर त्याच्या खालच्याच याच्यामध्ये मी काय ठेवलेले आहे तर त्याच्यामध्ये मी म्हणजे बघा तुम्हाला एक हे दिसत आहे छोट्या प्लेट्सचा सेशन. तर त्याच्यामध्ये छोट्या प्लेट ठेवलेले आहे मी. त्यानंतर बशी वगैरे ठेवलेली आहे. त्यानंतर त्याच्या साईडलाच जे तुम्हाला डबे दिसत आहे तर त्याच्यामध्ये मी डाळ म्हणजे आपल्या वेगवेगळ्या ज्या डाळी असतात, तूर डाळ, मूग डाळ, उडीद डाळ, चणा डाळ अशा डाळी वगैरे ठेवलेल्या आहे आणि तांदूळ ठेवलेले आहे जे की आपल्याला रोज उपयोगी पडतं. तर ते मी छोट्या छोट्या डब्यात काढून ठेवलेले आहे आणि जे आपण नाही का जास्त घेतो तर माझे वरचे पण ज्या ट्रॉल्या आहे तर त्यामध्ये मी स्टोअर करून ठेवलेलं आहे. समोर दाखवते मी तुम्हाला. म्हणजे छोटे छोटे जे डबे आहे त्याच्यामध्ये मी थोडं थोडं काढून ठेवलेलं आहे जे की आपण रोज लगेच घेऊ शकतो. आणि त्याच ज्या डाळी आहे म्हणजे 2-2 किलो घेतो आपण, कधी 3-4 किलो डाळी घेतो तर त्या मी ज्या ट्रॉल्या आहे त्याच्यामध्ये जे मोठमोठे डबे त्याच्यामध्ये स्टोअर करून ठेवलेलं आहे. तर यामधलं संपलं की मी लगेच त्याच्यातून काढते आणि याच्यामध्ये टाकते म्हणजे मग ते रोज घ्यायला इझी पडतं. त्यानंतर बघा जो साईडची जी ट्रॉली आहे त्याच्यामध्ये मी काय ठेवलेलं आहे त्या छोट्याशा ह्याच्यात म्हणजे त्यामध्ये ते असं छोटं आहे, दिसायला छान दिसतं ते. आणि त्याच्यामध्ये नाही का मी असे छोटे छोटे डबे ठेवलेले आहेत ज्याच्यामध्ये आपण म्हणजे असं मसाले वगैरे ठेवू शकतो. अशा ठेवलेल्या आहे मी काही म्हणजे विलायची, ओवा, शोप वगैरे अशा गोष्टी त्यामध्ये ठेवलेल्या आणि अशा बऱ्याच काही बारीक गोष्टी असतात छोट्या छोट्या तर त्या मी अशा छोट्या छोट्या डब्यामध्ये स्टोअर करून ठेवलेल्या. त्याच्यामध्ये जसं म्हणजे आपला खाता सोडा वगैरे, लिंबू सत्व अशा असतात बऱ्याच गोष्टी तर त्या मी तिथे ठेवलेल्या आहे म्हणजे त्या लगेच दिसून पडतात. त्यानंतर त्याच्या साईडचा वरचा जो कप्पा आहे, ट्रॉली आहे तर त्याच्यामध्ये मी म्हणजे रोज स्वयंपाकासाठी लागणाऱ्या सगळ्या युजफुल वस्तू ठेवलेल्या आहे. जसं की मी तिथेच सगळ्यात वरच्या याच्यामध्ये आपलं तवा ठेवते जो की आपल्याला पोळीसाठी रोज लागतो. नंतर पोळपाट बेलणं तिथेच ठेवते मी. कढई बघा माझ्याजवळ ज्या पण कढई आहे त्या मी तिथे ठेवते म्हणजे तिथून लगेच घेऊ शकतो. नंतर चहाची पातेले बघा स्टीलचे ते मी तिथे ठेवलेले आहे. तर आणि तिखट मिठाचा डबा जो की आपल्याला लागतोच रोज तो पण मी असा तिथेच वर ठेवलेला आहे. म्हणजे ह्याच्या स्वयंपाकाच्या सगळ्या वस्तू ज्या आहे ह्या मी सगळ्या एका ठिकाणी ठेवलेल्या आहेत जेणेकरून त्या मी लगेच घेऊ शकते. तर ओव्हरऑल हे अशा प्रकारे दिसतं माझं हे सेशन. इथेच मी हॉटपॉट पण ठेवलेले आहेत 2 तुम्ही बघू शकता. जर दोन्ही इथे याच्यासाठी ठेवले की जर एक धुवायला असला तर मी दुसऱ्याचा यूज करते तर म्हणून मी इथे असे ठेवलेले आहे. त्यानंतर त्याच्या खालच्या ह्याच्यात बघा मी ताट्स वगैरे असतात आपले ते ठेवलेले आहे. आणखी काही भाजीचे पातेले, त्यानंतर कुकर वगैरे तर अशा वस्तू बघा तुम्ही बघू शकता. मी इथे अशा प्रकारे सगळ्या वस्तू ठेवलेल्या आहे. आपले वाफवायची जे आपण वाफ काही वस्तू ते सगळे भांडे तर हे सगळं मी इथे ठेवलेलं आहे. त्यानंतर बघा त्याच्या साईडचा जो आहे म्हणजे जिथे की आपण सिलेंडर वगैरे असते आपलं तर तिथे माझं सिलेंडर आहे आणि थोडी जागा आहे शिल्लक तर तिथे बघा मी ही टोपली ठेवलेली आहे. ते मी बटाटे, कांदे, लसूण या वस्तू मी कसं फ्रीजमध्ये ठेवत नाही. बटाटे, कांदे त्यानंतर लसूण तर आम्ही इथे ठेवलेले आहे आणि ते बरोबर तिथे त्याला जागा मिळाली आणि तिथे बसलं ते म्हणजे बाहेर पण दिसत नाही, आतमध्येच राहतं ते आणि मस्त बसतं, त्याला व्यवस्थित जागा भेटून गेली. त्यानंतर बघा असं वरच्या साईडने माझं हे क्रॉकरी युनिट आहे. तर हे बघू शकता तुम्ही इथे जे क्रॉकरी युनिट आहे त्याच्या वरच्या साईडने मी सगळे म्हणजे काचेचे भांडे ठेवलेले जसं की काचेचे बाऊल आणि काचेचे ग्लास
असे सगळे जे काचेचे भांडे असतात त्याला मी म्हणजे सगळे वरती ठेवलेले आणि ती दिसायला आणि ते तिथे क्रॉकरी युनिटमध्ये छान दिसतात, ते त्याच्यासाठीच असते आणि दिसायला पण भारी असतं. शिवाय ते फुटायचं वगैरे टेन्शन नाही राहत, वरती एका साईडला व्यवस्थित बसतं ते. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे ठेवलेले आहे मी सगळी काचेची भांडी आणि त्याच्या खाली मी डबे ठेवलेले आहे प्लास्टिकचे. तर त्यामध्ये पण अशाच सगळ्या वस्तू ठेवलेल्या आहे मी, घरच्या युजफुल शेंगदाणे, साबुदाणा असतात, भगर, अशा बऱ्याच वस्तू त्या सगळ्या मी त्याच्यामध्ये स्टोअर करून ठेवलेल्या आहे. तर बघा इकडे साईडला बघू शकता जो आमचा फिल्टरचा एरिया जो आहे, म्हणजे बेसिनच्या वर जिथे फिल्टर लावलेले आहे तिथे पण आम्ही अशा प्रकारे बनवून घेतलेला आहे. म्हणजे त्याला डोअर, त्याच्या आतमध्ये फिल्टर आहे आणि त्याच्या आतमध्ये पण आम्ही बघा असं पार्टिशन करून घेतलं, म्हणजे असं एक कप्पा बनवला आहे. तर जिथे फिल्टरच्या साईडनं जे तुम्हाला इथे दिसत आहे तर तिथे बघा मी काय ठेवलेलं आहे, साबण ठेवलेलं आहे, म्हणजे भांडीची, कपड्याची, त्याच्यानंतर हँडवॉश ठेवलेला आहे मी तिथे. जास्तीच्या ज्या घासणी वगैरे असतात त्या सगळं तिथे ठेवलेलं आहे, जेणेकरून मला तिथे लवकर दिसेल आणि ती जागा पण व्यवस्थित चांगली वाटली मला, तर हे सगळं मी तिथे ठेवते. आणि बघा त्याच्याच वरती जो आहे जिथे पार्टिशन करून घेतलं आहे तिथे पण मी अशा प्लास्टिकच्या वस्तू, म्हणजे कधी कधी यूजमध्ये येणाऱ्या अशा सगळ्या वस्तू बघा मी अशा तिथे ऑर्गनाईज करून ठेवलेल्या आहे, अरेंज करून ठेवलेले आहे. बघू शकता हा सेशन ओव्हरऑल असा दिसतो. त्यानंतर राहिला आहे वरच्या ट्रॉल्या. तर वरचे जे कप्पे केले आहेत त्याच्यामध्ये बघा मी तुम्हाला सांगितलं की खाली जे छोटे छोटे डबे ठेवलेले आहेत त्याच्यामध्ये मी डाळ, तांदूळ वगैरे ठेवलेले आहे आणि तेच डाळ, तांदूळ त्या सगळ्या वस्तू मी रिपीट वरती ठेवलेल्या आहे मोठमोठ्या डब्यात. आणि हे सगळे ज्या ट्रॉल्या आहे म्हणजे आहे जे वरचे केलेले आहे, तर हे कसं आपण रोज रोज नाही उघडू शकत, वरती राहते ते आणि ते नाही करू शकत आपण म्हणजे त्याचा यूज. तर मग अशा वस्तू ठेवलेल्या आहे की ज्या 15-20 दिवसातून आपल्याला त्याचं काम पडते आणि वरून डब्यातून काढून आपण ते घेऊ शकतो. त्यानंतर समोरच्या याच्यात मी आपलं वाढवणीचं जे सामान असतं, शेवड्या, पापड, त्यानंतर कुरड्या वगैरे अशा गोष्टी मी त्या डब्यात ठेवलेल्या आहे. तर असंच मी ठेवलेलं आहे सगळ्या त्यामध्ये कधी कधी यूज करणारं सामान, म्हणजे ज्याचं काम आपल्याला 15-20 दिवसांनी पडेल, तर अशा वस्तू मी सगळ्या वरती ठेवलेल्या आहे. तर तुम्ही बघू शकता ओव्हरऑल माझं किचन काहीसं असं दिसतं. तर मी गॅसच्या ओट्यावर पण जास्त काही ठेवत नाही, एक कापड ठेवते नेहमी, म्हणजे मला नेहमी सवय आहे की एक काम केलं की हात म्हणजे बेसिनजवळ जायचा, हात धुवायचा आणि हात पुसायचा. तर असं खूप वेळा मी हात धुते, पुसते, तर एक कापड मी कंपल्सरी ठेवते तिथे. त्यानंतर मग तेलाचे कॅन वगैरे आणि आपलं लोणच्याची एक छोटीशी भरणी आणि आपलं लसूण जिरायचं ते हे करायसाठी, बारीक करायसाठी हे मी एवढं गॅसच्या ओट्यावर ठेवते. आणि मिक्सर असते बघा गॅसच्या ओट्यावर माझं. आणि त्यानंतर बघा आम्हाला म्हणजे एक्झॉस्ट लावायचा होता असा खिडकीजवळ वरती, पण म्हणजे आता लावायचा आहे तर तो लावणार आहे. पण आमची खिडकी एवढी मोठी आहे इथे किचनमध्ये दिलेली की त्याचं खूप छान असं व्हेंटिलेशन येतं. आणि मी जेव्हा दुपारी स्वयंपाक करत असते तर तेव्हा मला किचनमध्ये असं लाईट वगैरे लावायची पण काहीच गरज पडत नाही, असा खूप छान म्हणजे प्रकाश येतो माझ्या किचनमध्ये. आणि मी स्वयंपाक करत असताना आता मला सवय होऊन गेली की मी खिडकी ओपन ठेवते, तर त्याचं खूप छान व्हेंटिलेशन मिळतं मला, हवा पण येते आणि असं खूप छान वाटतं. तर म्हणजे मस्त आहे ती आमची खिडकी किचनमधली. तर बघा खिडकीच्या वरतीच मी इथे याच्यामध्ये एक म्हणजे पकड ठेवलेली आहे, बघू शकता, आणि लायटर त्यामध्ये ठेवलेले आहे. हे बरोबर म्हणजे ह्या अशा वस्तू आहे ना की त्या जागच्या जागी म्हणजे जिथल्या तिथे ठेवल्या की आपल्याला लगेच घेता येतं आणि त्याचा पसारा दिसत नाही आपल्याला. म्हणजे आता आपल्याला लायटरचं काम पडलं, घेतलं, गॅस लावला आणि ठेवलं तिथे, तर ते बघा तुम्ही बघू शकता दिसायला छान दिसतं आणि ते लायटर इकडे तिकडे पडून राहत नाही, त्याला त्याची व्यवस्थित जागा मिळून जाते. तर मग अशाच आपण काही वस्तूंना त्याची जागा दिली तर आपल्या किचनमध्ये पसारा होणार नाही आणि ते दिसायला पण चांगलं दिसेल. किचनमध्येच नाही तर पूर्ण घरामध्ये जर आपण ज्याची जागा त्याला दिली आणि ते व्यवस्थित जिथल्या तिथे ठेवलं तर आपल्या पूर्ण घरात पण आपल्याला पसारा दिसणार नाही.
त्यानंतर आम्ही इकडल्या साईडनं बघा किचनमध्येच वॉशिंग मशीनचा एरिया आम्हाला दिलेला आहे. मी तुम्हाला याच्या आधी व्हिडिओमध्ये दाखवलं पण असेल, तर इथे वॉशिंग मशीन ठेवलेली आहे आणि साईडलाच इथे बघा फ्रीज ठेवलेले आहे. तर फ्रीजवरतीच मी इथे असं प्रॉन ठेवलेलं आहे, जे की मी स्वयंपाक करताना भांडी घासताना मला त्याचं काम पडते, तर मी ते असं लावून ठेवते. तर बघा अशी आहे माझी छोटीशी किचन. तर आवडली का तुम्हाला माझे किचन? मला कमेंट करून नक्की सांगा. आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय. भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. टेक केअर.